मूर्तीपूजेची पहिली आज्ञा मोडली, त्याने मूर्ती बनवली आणि त्याच्या भोवती ते नाचू लागले. बायबलमध्ये म्हटलं जातं नियमशास्त्र इट्स ए मिनिस्ट्री ऑफ डेथ, ही मरणाची सेविका आहे. म्हणून जर आपण नियमशास्त्र जर आपण वरती उठवू नियमशास्त्राला, आपण प्रचार करू की तुमचं कर्तृत्व आवश्यक आहे, तुम्हाला हे करायला पाहिजे, तुम्हाला ते करायला पाहिजे, त्याला म्हणतात मरणाची सेविका. त्यामुळं कोणाचं जीवन बदलणार नाही. तुम्हाला ऐकायला चांगलं वाटेल पण तुमचं जीवन बदलू शकणार नाही आहे आणि तुम्ही पापात रुतत जाणार. म्हणून देवाच्या कृपेच्या अधीन असणे खूप आवश्यक आहे. देवाच्या कृपेच्या अधीन असणं म्हणजे काय की परमेश्वरा मी काय करू शकत नाही, मला तुझ्या कृपेची आवश्यकता आहे. परमेश्वरा मी स्वर्गात माझ्या चांगल्या कर्माने मी जाऊ शकत नाही आहे, कारण मी दुसऱ्याला एक चांगला कर्म करतो पण जेव्हा दिवस संपतो तर 1000 वाईट कर्मे मी करतो. मी माझ्या चांगल्या कर्माने स्वर्गात जाऊ शकत नाही, मी माझ्या चांगल्या कर्माने तुझे आशीर्वाद मला मिळू शकत नाही, माझ्या चांगल्या कर्माने मी पापावर विजय मिळू शकत नाही. मला तुझी आवश्यकता आहे, मला तुझ्या कृपेच्या अधीन ठेव. हालेलुया. तर प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. का डिप्रेशन तुमच्यावर राज्य करतंय, का आजार तुमच्यावर